की प्रचंड पाऊस पडलेला आणि गल्लीत पाणी तुंबलेलं. म्हणजे आमचं चिंचपोळी चिंतामणच्या चरणापर्यंत पाणी गेलेलं आणि त्याही स्थितीत आम्ही बाहेर आरती करून रिटर्न आलो. खूप आनंद होतो की आम्ही गणपती आले की 11 दिवस म्हणजे आमचे कसे जायचे ते कळत नव्हतं. अगदी 5 वाजता निघालो आरत्यांना की सकाळी पहाटे 4-5 वाजता परत आलेलो आहोत. मी पुढे जाऊन चिंचपोळी साखळी उत्सव मंडळाचा अध्यक्ष झालो, कोषाध्यक्ष झालो. ही पदं जी घुसवली, ही घुसवण्यामागचं मला जो मार्गदर्शन किंवा जो माझी तयारी कार्यकर्ता म्हणून मी तयार झालो, या मंडळातून झालो. नमस्कार, मी स्वप्नील रमेश देसाई. तर आपल्या अष्टविनायक क्रीडा मंडळाच्या यंदाचं आमचं अमृत महोत्सवी वर्ष आणि या 75व्या वर्षाकरता आम्ही जो आमच्या सर्व जुन्या जाणत्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचं, सभासदांचं, रहिवाशांचं जे आम्ही इथे एक मुलाखतीचं प्रपंच केलं, त्या आजच्या या भागामध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आले आमच्या अष्टविनायक क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार आणि अष्टविनायक क्रीडा मंडळातूनच वेगवेगळ्या भूमिका पार पड चिंचपोळी सार्वजनिक उत्सव मंडळ असून दे किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातलं त्यांच्या नोकरी संदर्भात असून दे, मोठमोठ्या पदांवर गेलेले आमच्या सर्वांचे लाडके उमेश सीताराम नाईक. उमेश नमस्कार. तर आम्ही सर्वजण त्यांना, मी तरी स्वतः उमेश नकाच म्हणतो, तर अशीच आपण त्यांना आजच्या याने बोलणार आहोत. उमेश काका, माझ्या मते तरी तुमचा जन्म हा आपल्या जुन्या अकोलावाला आहे. तर अकोलावाला चाळीतली रामनवमी तुम्ही किंवा राम जन्मोत्सव बघितला, तो कसा होता? त्याच्या काही आठवणी असतील तर आम्हाला सांगा, ते ऐकायला आम्हाला फार आवडेल. अतिशय चांगला आनंद होतो की अकोलाला बिल्डिंग ही पूर्ण वेगवेगळ्या म्हणजे जवळजवळ 40-50 कुटुंब होती. बरोबर. पण ही कुटुंब एक वेगवेगळी असली तरी एकच कुटुंब म्हणून आम्ही त्या चाळीत राहत होतो. बरोबर. आणि त्या चाळीत, जुन्या चाळीत आमचा एक चौक होता. त्या बरोबर. चौकात आम्ही रामनवमी साजरी करायचो आणि अतिशय आनंदाचं असं वातावरण असायचं की कधी दरवर्षी आम्हाला उत्सुकता असायची कधी रामनवमी येते आणि आम्ही त्या कार्यात सहभागी होतो. बरोबर. अगदी आम्ही झाडू घेऊन चौक साफ करण्यापासून ते पोलांची आरास करण्यापर्यंत सगळी कामं आमच्या जे वरिष्ठ म्हणजे आमच्या खांद्यावर द्यायची ते आम्ही पार पाडायचो. आणि या माध्यमातून अष्टविनायक क्रीडा मंडळाने रामनवमी आज पण आज अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं करीत आहोत, हे सातत्याने चालू ठेवलंय. आणि नुसतं रामनवमी नाही, तर रामनवमीच्या माध्यमातून इतर सामाजिक उपक्रम या मंडळाने जपलेले आहेत. पूर्वी अष्टविनायक क्रीडा मंडळाच्या आधी नाव होतं नवनिर्माण मंडळ होतं. त्या नवनिर्माण मंडळाच्या माध्यमातून आम्ही क्रीडा, कला क्षेत्रातही आज चांगलं काम केलेलं आहे. एक नाटकं पण बसवलेली आहेत, असे कलाकार पण आमच्या मंडळात आहेत, त्याचा अभिमान आम्हाला वाटतो. शिवाय अनेक खेळाडू, कबड्डी क्षेत्रातले चांगले खेळाडू आमच्या या अष्टविनायक क्रीडा मंडळात दिलेले आहेत. त्यावेळीचा रामनवमी उत्सव आणि आताचा रामनवमी उत्सव तसं काही फारसा असं हे वाटत नाही, पण व्याप वाढलेला आहे, कार्य वाढलेलं आहे. त्यावेळी अगदी कमी पैशात आम्ही रामनवमी साजरी करायचो आणि आता देणगीदार पण आमच्याकडे आकर्षित होतात. त्यांनाही समजलंय की हे मंडळ अति चांगलं असं सामाजिक काम करत असतं आणि त्यांचा हातभार आमच्या मंडळाला लागत असतो. बरोबर. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला याच्यासाठीच असेल की अष्टविनायक क्रीडा मंडळामध्ये किंवा जुन्या अकोलावाल्या चाळीतनं तुम्ही मोठे होता, त्याच्यानंतर आता तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण मोठमोठ्या पदांवर गेलात. जसं तुम्ही चिंचपोळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे माजी कोषाध्यक्ष होतात, महत्वाचं असं अध्यक्षाचे पद तुम्ही सांभाळला. तर त्यावेळेला अष्टविनायक क्रीडा मंडळामधनं तुम्हाला काय अशी प्रेरणा मिळाली की त्यातनं तुम्ही काय शिकत गेलात? निश्चितपणे मी मगाशी म्हटलं, जसं हे वेगवेगळे कुटुंब असले तरी आम्ही एक कुटुंब म्हणून या बिल्डिंग मध्ये राहत होतो, चाळीत राहत होतो. अगदी माझ्या घरात जेवण नसलं तर बाजूच्या घरात जेवणापर्यंत पुणे आम्हाला वाटत असायचं. आणि इथले जे संस्कार मला जे या मंडळाने घडवलं, जसं एक सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी, ते खूप मला उपयोगी पडले. मी पुढे जाऊन चिंचपोळी साखळी उत्सव मंडळाचा अध्यक्ष झालो, कोषाध्यक्ष झालो. ही पदं जी घुसवली, ही घुसवण्यामागचं मला जो मार्गदर्शन किंवा जो माझी तयारी कार्यकर्ता म्हणून मी तयार झालो, या मंडळातून झालो. त्यामुळे मी पुढची पदं यशस्वीपणे सांभाळू शकलो. त्यानंतर माझ्या राजकीय क्षेत्रात पण या मंडळाचा मला नेहमीच फायदा झालेला आहे. कारण जी मंडळी या अष्टविनायक क्रीडा मंडळ किंवा नवनिर्माण मंडळ यात जी होती, त्यांचा एक आदर्श आमच्या डोळ्यासमोर होता की अशोक गावडे जे होते, किंवा बरीच मंडळी अशी वरिष्ठ आहेत की सगळ्यांची नावं, कोणाचं नाव राहून जायचं कोणाचं नाही, सर्वांची नाव घेत नाही, पण यांनी आम्हाला घडवलं आणि आज पुढची पिढी हे पूर्ण करते आहे.
पण या मंडळाचा खूप मोठा वाटा माझ्या आयुष्यात झालेला आहे. मी निश्चितपणे या मंडळाचा मी आता सल्लागार आहे, पण निश्चितपणे जोपर्यंत माझ्याकडून जे काही चांगलं घडेल त्या मंडळाने करण्याचा प्रयत्न करेन. आता अष्टविनायक क्रीडा मंडळाचा महत्वाचा एक भाग म्हणजे आपला अष्टविनायक गोविंद पथक. गोविंद पथकात मी स्वतः तुम्हाला बघितलेलं आहे की गोविंद पथकात तुमची एक महत्वाची भूमिका असायची. दुसऱ्या थरात तुम्ही असायचा, नंतर तुम्ही आम्हाला तयार केलं दुसऱ्या थरात कसं उभं राहायचं, कसं हे राहायचं. तर गोविंद पथकाविषयी काहीतरी सांगा की तुम्ही कसं तयार झालात आणि तुम्ही कसं मुलांना पण इतर तयार केलं. आमच्या मंडळाचं पूर्वी गोविंद पथक नव्हतं, पण हिंदू मत सेवा मंडळाला ही सगळी मंडळी आमची संलग्न होती आणि हिंदू मत सेवा मंडळाचे गोविंद पथक निघायचं, पण तेवढं तर यश मिळत नव्हतं. पण आमच्याच सर्व मंडळींनी हरजी गाडी म्हणा, विद्या गाडी किंवा इतर आमचे जे मंडळी आहेत सर्वांनी आम्ही बसून ठरवलं की आपलं गोविंद पथक का काढू नये. आणि त्या पद्धतीने आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला 5 थराची आपण दहीहंडी रचली, नंतर 6, नंतर 7. म्हणजे त्यावेळच्या काळात 7 थर म्हणजे खूप मोठे होते आणि त्या अति मोजक्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि विभागातील काही इतर बिल्डिंग मधील मंडळी आपल्या कार्यकर्ते आमच्या सोबत असायचे आणि त्यानंतर आम्ही गोविंद पथकात चालू केले. मी स्वतः दुसऱ्या थरात असायचो आणि महत्वाची जबाबदारी असायची, पण एक संघ भावना म्हणून आम्ही जेव्हा हे गोविंदाचे थर रचायचो की मला लागलं तिचा गुण दुसऱ्याला लागू नये अशा पद्धतीने आम्ही त्या गोविंद पथकावर आमचे पाय घट्ट रोवायचो आणि माझ्या वरचा माणूस पडला नाही पाहिजे, त्याच्या वरचा माणूस पडला नाही पाहिजे त्याच्यावर. आणि अशा प्रकारे आम्ही यश मिळवलं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही जेवढे कुठे थर लावले तिथे कुठेही न पडता एखाद दुसरा अपवाद असेल आम्ही या दहीहंड्या रचल्या आणि दहीहंड्या फुललेल्या आहेत आणि चांगलं असं नाव या मंडळाचं आपण मुंबई नाही महाराष्ट्रात केलेलं आहे. तर माझा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असेल की अष्टविनायक क्रीडा मंडळाचे तुम्ही सल्लागार या नाते किंवा अजून या नात्याने मी तुम्हाला एक प्रश्न हा विचारतो की जसं गोविंद पथक तसंच अष्टविनायक क्रीडा मंडळाचा दुसरा भाग म्हणजे अष्टविनायकचा आरती मंडळ. आरती पथकातलं आरती मंडळातलं तुमचं योगदान एकदम वेगळं आहे, म्हणजे फार मोठं योगदान आहे. म्हणजे तुम्ही स्वतः लिहिलेल्या आरत्या आहेत, तुम्ही आरत्या स्वतः बोलता बुवा. मग आरती पथकामधलं तुमचं काहीतरी असं हे सांगा की जे तुम्हाला अजूनही आठवते आणि एक वेगळी अशी आठवण आहे. या मंडळात काम जेव्हा आरती मंडळ म्हणून आम्ही स्थापन केलं, म्हणजे स्थापन नव्हतं ते आधीपासून होतं. पूर्वी दादा गाडी म्हणून होते आमचे, ते आरत्या घ्यायच्या नंतर ओमप्रकाश तेंडुलकर आले, अभय आमचेकर विद्या गाडी, मी स्वतः गायलो, स्वप्नील तू स्वतः होतास का आरत्या म्हणायला. आणि या गणपती बाप्पाने आम्हाला खूप काही दिलं. बरोबर. त्या गणपतीची सेवा केल्यामुळे मला वाटतं या मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता चांगल्या स्थितीत आहे, चांगली नोकरी आहे, त्याला चांगला व्यवसाय करतोय. त्या गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहेत आणि खूप आनंद होतो की आम्ही गणपती आले की 11 दिवस म्हणजे आमचे कसे जायचे ते कळत नव्हतं. अगदी 5 वाजता निघालो आरत्यांना की सकाळी पहाटे 4-5 वाजता परत आलेलो आहोत. अगदी पाणी काही एक क्षण असा असेल की प्रचंड पाऊस पडलेला आणि गल्लीत पाणी तुंबलेलं, म्हणजे आमचं चिंतामणच्या चरणापर्यंत पाणी गेलेलं आणि त्याही स्थितीत आम्ही बाहेर आरती करून रिटर्न आलो. अशा परिस्थितीत पण आम्ही सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत पण आरत्या देवाचा जो धावा करायचा आहे, देवाची आराधना करायची ते आम्ही सोडली नाही आणि त्याचेच आशीर्वाद आमच्या मंडळाचे आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहेत. आणि हे आरती मंडळ आजही नावारूपाला आलेलं आहे. अजूनही कुठे हे उपक्रम थांबलेला नाहीये. अजूनही आता तरुण मंडळी आमची हे काम करतायत, आरती करतायत. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना कॉल्स येतात, तिथे जातात आणि आपली सेवा रुजू करत असतात. आरती मंडळाचे एक विशेष जे मी आधी बोललोय ते म्हणजे ह्या आमच्या जुन्या जाणत्या ज्येष्ठ लोकांनी आम्हाला जे शिकवलं ते आरती म्हणजे आपण आपल्या बाप्पाच्या चरणी, गणरायाच्या चरणी एक फक्त सेवा रुजू करतोय. कोणत्याही प्रकारचं मानधन घ्यायचं नाही. आपण जिथे कुठे जातोय, मुंबईच्या कानाकोपऱ्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातोय, तिकडे मानधन न घेता आपण करतो. ते ह्या लोकांनीच आम्हाला शिकवलं आणि आजतागायत आम्ही त्याच पद्धतीप्रमाणे आमची सेवा प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करतो. तर उमेश बेगम, मला तुमचा शेवटचा प्रश्न हाच आहे की आता आपला जो अमृत महोत्सव येतोय, श्री राम जन्मोत्सव, त्याला अष्टविनायक क्रीडा मंडळाचे सल्लागार या नात्याने तुम्ही कसं मार्गदर्शन कराल की आपण कसा उत्सव साजरा करतो? मी तू हा म्हणाल्याप्रमाणे शेवटचा प्रश्न असला तरी मला मंडळाबद्दल बोलण्यात बरंच काही आहे, पण वेळेअभावी आपण बोलू शकत नाही. पण अमृत महोत्सव साजरा करताना सगळा उत्साह जो पाहतोय तरुण मंडळी, आता जे आमच्या नंतरची पिढी जी करताय
खूपच आनंद वाटतोय. फक्त तरुण पिढीला एवढंच माझं म्हणणं आहे की ज्या जुन्या जाणत्या लोकांनी आमच्या ज्येष्ठ किंवा जाणते लोक होती त्यांनी जो आपल्या समोर आदर्श ठेवलाय आणि या धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून आपण जी सामाजिक सेवा जपलेली आहे, मग रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, मग इतर जे काही आपण उपक्रम राबवतो ते नियमितपणे चालू ठेवा. अजून नवीन उपक्रम काही समाजासाठी आपण करू शकलो तर निश्चितपणे आपल्याला तो गणपती बाप्पा आणि श्रीराम आपल्याला नक्कीच आशीर्वाद देईल. आणि मला खात्री आहे की या मंडळी तरुण मंडळीकडे बघता की निश्चितपणे हा वारसा पुढे नेतील. आणि माझ्या शुभेच्छा मंडळाला आणि या तरुण मंडळींना की अमृत महोत्सव वर्षानंतर हे शतक महोत्सव पुढे अजून जाऊ मंडळ आणि एक नावारूपाला येणारं एक सामाजिक क्षेत्रात काम करणार चांगलं मंडळ असं नावाजलं जावं असं मी चिंतामणी चरणी प्रार्थना करेन. धन्यवाद धन्यवाद विनोद. धन्यवाद.